पिक्चर बघायला आले, दादाला बघायला आले. पिक्चर बघायला आले आपण सर्व. ओके, परत एकदा दादाला बघायला आलोय का पिक्चर बघायला? नमस्कार मंडळी, आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामधल्या काही लोकांनी प्रायव्हसी मेंटेन नाही केली त्याबद्दल पण धन्यवाद सगळ्यांना. पिक्चर बघताना माझ्या डोक्यातनं हीच गोष्ट येत होती की दोस्ती काय असते, की बऱ्याच अशा दोस्ती असतात ज्या दाखवण्यासारख्या असतात पण त्या खऱ्या असतात खोट्या असतात ते त्याचं त्यांना माहिती. पण ही दोस्ती साली सुरू झाले स्ट्रगल बसणं यांच्या, आणि आज हे सगळे एकत्र अख्ख्या पिक्चर मध्ये दिसत आहेत. यांना बघून ना मी तो पिक्चर बघत असताना मी खूप विचार करत होतो काही गोष्टींवर, तो बोलू नाही शकत इकडे. जसे हे मैत्रीचा विषय यांनी काढलाच आहे, सो मैत्रीचं स्क्रीनवर तर दिसते, बट खरी मैत्री इथून सुरू झालेली की जिथे श्रीमान आणि मायामध्ये बोलणं झालेलं की मी पिक्चरचं शूट करतोय, तुम्ही याल का? ते बोलला हा करण भाऊ जरा कम्फर्ट झोनच्या पलीकडे पण प्रयत्न करेल फक्त मैत्रीसाठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी, कारण त्यांना मराठी चित्रपटाला पुढे घेऊन जायचंय, मैत्रीला पुढे घेऊन जायचं. थँक्यू सो मच श्रीमान भाऊ, थँक्यू सो मच. एकच सांगेन, आता जेव्हा जेव्हा श्रीमान लेजंड कोण हा प्रश्न माझ्या समोर येणार, उत्तर एकच, जाऊन आपल्या भाऊची एक स्ट्रीम बघ, तूच बोलशील मग. जीव आहे जीवन. आणि शेवटचं वाक्य आपल्याकडून, ब्लॉग झाला, स्ट्रीम झाली, टीम एपेक्स झाली, BMW झाली, आता तर भूतम भयम फिल्म पण झाली. एवढंच सगळं करण्यामागचा काय आहे हो तुमचा आशय? श्रीमान भाऊ हसत हसत बोलले, हा फक्त आणि फक्त आपल्या
हे दिसून येतं. म्हणजे जी आणि जीवना की आपण एकत्र, बिकॉज परत वेळ अशी कधी भेटेल का नाही, पण आपण एकत्र ह्यांना हॅपी बर्थडे विश करूया असं सुरू सादर करीत आहोत काकण सॉन्ग. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे काय बाकी तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या बाळणा करू बांधून घे जरा सुला डोळ्यात तू कसाजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या उन्हा